हालेलुया. आहेत सर्व. आजचा जो मननाचा आपला जो विषय आहे, जो मी निवडला आहे, जे आपलं मागील 2 ते 3 आठवड्यांपासून जे काही सेशन चालू आहे, काय चालू आहे माहिती आहे, सांगू शकताय? सनशिप, पुत्रत्व, नाही का? आणि ते पुत्रत्व शिकत असताना पहिल्यांदा आम्ही उधळ्या पुत्राबद्दल शिकलो की त्या उधळ्या पुत्रावर तो दाखला, जो येशू ख्रिस्तानी जो दाखला सांगितला, त्याच्यामधून आम्ही शिकलो की बाबा त्या उधळ्या पुत्रावर त्या पित्याने कशा प्रकारे प्रेम केलं, त्याची कुठलीही पात्रता नसताना त्याला परत रिस्टोर कसं केलं, परत आपल्या घरामध्ये कसं घेतलं. ह्या काय कशा, हा एक दाखला होता, नाही का? आणि त्या दाखल्याद्वारे ख्रिस्ताने आम्हास शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर पाळक साहेबांनी मध्ये वचनाद्वारे आपल्याला आपले जे पुत्रत्वाचे जे अधिकार आहेत, आपण ख्रिस्तामध्ये नेमके कोण आहोत, ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला नेमकं काय प्राप्त झालेलं आहे, आमची पोझिशन काय आहे आता, आणि ह्याच्याबद्दल आपल्याला वचनामधून शिकवलेलं पाहावयास मिळतं. आज देखील आपण सनशिप, पुत्रत्व हा विषय आज आपण पुढे घेऊन जात असताना लूककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचन, ह्याच्यामधून देव आपल्याशी काय बोलणार आहे, काय बोलू इच्छितो, हे आपण बघणार आहे. आणि ह्या अध्यायाचं शीर्षक काय आहे माहिती आहे का? काढलंय कुणी? सिस्टर. लूककृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 1 ते 11 वचनांमधून आपण बघणार आहोत. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्या भोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता. तो गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या किनाऱ्याला लागलेले 2 मचवे पाहिले. त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो किनाऱ्यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला. आपले बोलणे संपवल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा त्यांचे जे साथीदार दुसऱ्या मचव्यात होते त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. कारण त्यांनी धरलेल्या माशांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे मुलगे याकोब, योहान हेही विस्मित झाले होते. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नकोस, येथून पुढे तू माणसे धरणार, येथून पुढे तू मनुष्यांना धरणारा किंवा माणसे धरणारा होशील. बरोबर. हा जो लूककृत शुभवर्तमान याचा जो 5वा अध्याय आपण आता जो वाचला 1 ते 11 वचन, याचं जे हेडिंग आहे ना प्रियानो, ते हेडिंग आहे प्रथम शिष्यास पाचारण. काय हेडिंग आहे त्याचं? प्रथम शिष्यास पाचारण. आमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट प्रथम घडते तिच्याबद्दल आम्ही थोडे जास्त उत्सुक असतो, नाही का? काय असतं बरं? एक पहिला पगार, त्याच्याबद्दल आम्ही थोडे जास्त उत्सुक असतो किंवा आनंदी असतो किंवा तो आमच्या लक्षात राहणारा असतो, नाही का? पहिली नोकरी, आम्ही आमच्या आयुष्यात घेतलेली पहिली गाडी, बरोबर, घेतलेलं पहिलं घर, ह्या ज्या पहिल्या गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये आलेल्या असतात ना, ह्यांना एक अनन्यसाधारण महत्त्व आमच्या आयुष्यामध्ये प्राप्त झालेलं असतं. बरोबर. अजून पुढचं सांगायचं झालं तर तुमच्या आयुष्यात तुमची जी आहे सहचारिणी, तिची झालेली तुमची पहिली भेट आहे का नाही, न विसरणाऱ्या गोष्टी त्या आयुष्यातल्या. बरोबर. तसंच इथे सुद्धा
जे पहिल्या शिष्याला येशू ख्रिस्तानी पाचारण केलं हे ख्रिस्तासाठी देखील एक अनन्यसाधारण महत्त्व असलेली गोष्ट होती. आणि त्या पहिल्या शिष्याला ज्यावेळेस पाचारण केलं त्यावेळेस येशू ख्रिस्ताने जे काही कृती केल्यात त्याकडे ह्या वेळेस आपल्याला लक्ष द्यायचंय, बरोबर. आणि आपण जे काही त्याचे अनुयायी झालो, आपण जे काही त्याचे शिष्यत्व, ख्रिस्ताचे जे काही आपण अनुयायी झालो, जे शिष्यत्व आपण पत्करलं त्याच्या परिणाम स्वरूप आपण जे त्याचे पुत्र आणि कन्या झालो, त्याच्या राज्याचे आपण काय झालो, वारीस झालो. आणि ह्या सर्वाची सुरुवात जर मी असं म्हटलो की शिमोनापासून झाली तर निश्चित वावगं ठरणार नाही प्रियानो, बरोबर. ह्या सर्वाची सुरुवात कुठे झाली, त्या शिमोनापासून झाली. आज आम्ही जे स्वतःला ख्रिस्ताचे अनुयायी म्हणतो, आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या म्हणतो, त्या पुत्रत्वाबद्दल आणि त्याच्या अधिकाराबद्दल ज्यावेळेस आम्ही बोलतो तर त्याची सुरुवात आम्हाला कुठं झालेली पाहायला मिळते, ह्या शिमोनाच्या पाचारणामध्ये झालेली पाहायला मिळते. काय म्हटलंय बरं, नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता. तेव्हा त्याने सरोवराच्या काठी लागलेले 2 मचवे पाहिले आणि त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. काय पाहिलं ख्रिस्तानी, जाळी धुणारे कोळी पाहिले. प्रियानो, ही सकाळची वेळ आहे आणि थोडं मला तुम्हाला कोळ्यांबद्दल एक्सप्लेन करायला आवडेल. कोळी हा जो समाज आहे, हे जे लोक असतात हे रात्रीच्या वेळी सरोवरात मासेमारी करण्यासाठी जात असतात आणि सकाळच्या वेळी हे मासेमारी करून पहाटेच्या वेळी परत किनाऱ्यावर आपली बोट घेऊन येतात. आणि ती घेऊन आल्यानंतर ते मासे जे पकडलेले असतात ते मिक्स असतात नाही का, म्हणजे बांगडा, सुरमई सगळं एकत्र, बोंबील वगैरे 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 सगळं एकत्र असतं. ते त्याची सॉर्टिंग करतात आणि त्यांच्या ज्या स्त्रिया असतात त्या मासे घेऊन विकण्यासाठी जात असतात. पुरुष मासे घेऊन विकण्यासाठी जात नाहीत. पुरुष तिथून कुठे जातात, आराम करायला घरी जातात, बरोबर. आणि पुन्हा दुपारनंतर 4 वाजल्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी जी मासेमारीला आपल्याला जायचंय त्याच्या तयारीला लागतात. म्हणजे त्यांची जाळी धुणं, फाटलेली जाळी शिवणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत, बोटीची तयारी करणं, हे सगळं दुपारच्या सत्रानंतर चालू होतं. बाकी इथं आपण एक गोष्ट पाहतो की त्याने सरोवराच्या काठी लागलेले 2 मचवे पाहिले आणि त्यावरील कोळी खाली उतरून जाळी धुत होते. का धुत होते तर त्याचं कारण आम्हाला पुढच्या वचनात पाहायला मिळतं. त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता. ज्यावेळेस आम्ही हे वाचत वाचत पुढे जातो, हा अध्याय 1 ते 11 ज्यावेळेस आम्ही वाचत पुढे जातो त्यावेळेस आम्हाला याची एक कारण मीमांसा पाहायला मिळते. ते जाळी धुण्याचं कारण हे होतं की त्यांच्या जाळीमध्ये मच्छी सापडलेली नव्हती. सगळा केर कचरा गोळा करून आणलेला होता. त्यांनी काय आणलं होतं, मच्छी त्यांना मिळालेली नव्हती. आणि होतं असं की नंतर परत आता जायचंय तर ती जाळी साफ करणं काय आहे, गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलं, ती जाळी साफ करण्यात, तिला लागलेलं ते शेवाळ वगैरे वगैरे गोष्टी साफ करण्यासाठी त्यांनी ते वेळ त्यावेळेस दिला. कारण मच्छी सॉर्ट करणं आणि विकायला जाणं हा मुद्दाच तिथं शिल्लक राहिलेला नव्हता, बरोबर. आणि मग 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलं की शास्त्र आम्हाला सांगतं की त्या 2 मचव्यापैकी एक मचवा कुणाचा होता, शिमोनाचा होता. प्रियानो, ते दोन्हीही मचवे रिकामे होते. ते दोन्हीही मचवे रिकामे होते, मोकळे होते. आणि कारण त्यांना ते मासे सापडले नाही. इथे एक गोष्ट खूप महत्वाची आपल्याला पाहायला मिळते की ख्रिस्ताचं लक्ष त्या मोकळ्या मचव्यांकडे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया, आहेत का. ख्रिस्ताचं लक्ष त्या मोकळ्या मचव्यांकडे लक्ष आपल्याला गेलेलं दिसतं. आणि का बरं त्याच्याकडे लक्ष गेलं, कारण ते ख्रिस्ताचं लक्ष त्या सिमोनाच्या निराशेकडे होतं. त्या ख्रिस्ताचं लक्ष त्या सिमोनाच्या अपयशाकडे होतं. त्या ख्रिस्ताचं लक्ष त्या सिमोनाला न भेटलेल्या आशीर्वादाकडे होतं. सर्वात महत्वाची गोष्ट आपण इथे हे पाहतो की तो निराशेत असता, अपयशात असता. तुम्ही विचार करा, रात्रभर त्याने कष्ट केलेत आणि सकाळी त्याला काहीच मिळालेलं नाही तर त्याच्या जाळ्यामध्ये सर्व केर कचरा आहे.
आणि आता त्याला ते वरून साफसूफ पण करायला लागते. किती तो फ्रस्ट्रेटेड असेल त्यावेळेस, बरोबर. परंतु प्रियानो, तरीही शिमोनाचं लक्ष ख्रिस्ताकडे गेलेलं आपल्याला पाहायला नाही मिळत. कुणाचं लक्ष कुणाकडे गेलं? येशूचं लक्ष. ख्रिस्ताचं लक्ष शिमोनाकडे गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, आमच्या जीवनात देखील ज्यावेळेस आम्ही पराजयात असतो, ज्यावेळेस आम्ही निराशेत असतो, आपल्या अपयशात, आपल्या कमतरतेत, आपल्या अशक्तपणात, आपल्या अनारोग्यामध्ये, ख्रिस्ताचं लक्ष आपल्यावर आहे. Yes. आपल्याला अशी फिलिंग असते फक्त, काय देवानी मला सोडलं की काय. देव आपल्याला कधीही सोडत नसतो. का नाही सोडत माहिती आहे का? कारण आपण त्याला नाही धरलेलं, त्याने आपला हात धरलाय. हालेलुया. हालेलुया. आपण त्याचा हात नाही धरलेला. हात सोडणं किंवा पकडणं याचा कंट्रोल आपल्या हातामध्ये नाहीये. तो कंट्रोल कुणाच्या हातामध्ये? ख्रिस्ताच्या. आणि ख्रिस्ताच्या हातामध्ये. आमच्या जीवनामध्ये असलेली ख्रिस्ताची कमतरता, ह्याच्याकडे देखील ख्रिस्ताचं लक्ष आहे. फक्त जगिक गोष्टींची जी कमतरता आहे ह्याच्याकडेच फक्त ख्रिस्ताचं लक्ष आहे असं नाही, तर आमच्या जीवनामध्ये असलेली ख्रिस्ताची जी कमतरता आहे याच्याकडे देखील ख्रिस्ताचं काय आहे? लक्ष आहे, आपल्याला पाहायला मिळतं. आणि तुम्ही पहा, तिथे ख्रिस्ताचं लक्ष वेधून घेण्यासाठी शिमोनाने काही प्रयत्न केलेत का? काही आदळापट केली, राग, वैताग वगैरे वगैरे, उपास, तापास, प्रार्थना, ह्या पाळकाकडे जा, डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करून घ्या, असं काही केलंय का? मला यश मिळू दे, खूप सारे मासे मिळू दे, माझा धंदा चांगला मोठा होऊ दे, फलद्रूप होऊ दे, मला पैसे मिळू दे, केलंय काही यांनी शिमोनाने असं काही केलंय? नाही केलेलं. तरीही ख्रिस्ताकडे, ख्रिस्ताचं लक्ष कुणाकडे? शिमोनाकडे. आमच्या जीवनाबाबतीत देखील हेच आहे प्रियानो. आम्ही आमच्या कुवतीवर, आम्ही आमच्या ताकदीवर, आम्ही आमच्या बुद्धिमत्तेवर, आम्ही आमच्या पात्रतेवर ख्रिस्ताचं लक्ष आमच्याकडे वेधू शकत नाही. एव्हाना ते तसं वेधता देखील येत नाही, कारण त्याचं लक्ष ऑलरेडी आमच्याकडे आहे. शास्त्र आम्हाला सांगतं की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला काय केला? एकुलता एक पुत्र देऊन टाकला. जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचं काय होणार? त्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होणार. त्याने देऊन टाकलेलं आहे आमच्यासाठी. तो करून बसलाय आमच्यासाठी. जे करायचंय तो ते करून बसलेला आहे. ते करण्यासाठी पुन्हा आपल्याला काय म्हणतात, त्याची मनधरणी करण्याची आता गरज नाहीये. त्यांनी ऑलरेडी आमच्यासाठी ते सिद्ध केलेलं आहे, बरोबर. देवाचं ऑलरेडी जर आमच्यावर लक्ष आहे, पण आमचं त्याच्यावर लक्ष आहे का? प्रश्न फक्त एवढाच उपस्थित राहतो की आम्ही अडचणीत असताना आमचं लक्ष देवावर असतं की आमचं लक्ष ती अडचण सोडवण्यावर असतं. इथं शिमोनाचं लक्ष कुठे आहे? जाळी धुण्यावर. कशासाठी? परत दुसऱ्या दिवशी प्रयत्न करण्यासाठी. कोणती श्युअरिटी आहे का? काही नाही. पण तरीही त्याचं लक्ष कुठे आहे? जाळी धुण्याकडे. ख्रिस्ताकडे त्याचं लक्ष नाहीये. आपण जर थोडंसं मागे जाऊन जर पाहिलं ना, तर एक गोष्ट तुम्हाला म्हणजे अध्यायामध्ये जाणवेल की त्याच्या आधी त्या गणेसरेत तिथं ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या भागामध्ये आला ना, तिथे शिमोनाच्या सासूला ख्रिस्तानी बरं केलेलं आपण पाहायला मिळतं. जर मागच्या अध्यायात आपण गेलो तर आपल्याला पाहायला मिळेल की शिमोनाच्या सासूला ख्रिस्तानी काय केलंय? बरं केलंय. म्हणजे शिमोन हा ख्रिस्ताला ओळखतोय, त्याच्याबद्दल तो जाणून आहे. तो कोण आहे, काय करतो ह्याच्याबद्दल तो जाणून आहे. आणि तो काय जाणू नये, जर आम्ही पुढे वाचलं ना, त्या रिकाम्या ज्यावेळेस ख्रिस्त त्या शिमोनाजवळ येऊन म्हणतो की त्या रिकाम्या मचव्याची काय करतो? त्याला तो मागणी करतो. काय करतो? मागणी. काय म्हटलंय? त्या मचव्यापैकी एक शिमोनाचा होता, त्यावर चढून तो काठापासून लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग त्याने बसून मचव्यातून समुदायास शिक्षण दिले. शिमोनाचा ख्रिस्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय होता माहितीये का? हा कोण आहे? हा शिकवणार आहे. काय शिकवणार आहे? बायबलचे वचन शिकवणार आहे, संदेश देणार आहे, भूत काढणार आहे, बरं करणार आहे. बरोबर आहे का नाही? अशा प्रकारचा हा ख्रिस्त आहे. हा ख्रिस्त काय मला मासे धरायला मदत करणारा
हे प्रॉब्लेम त्याच्याकडे घेऊन जाण्याचा ख्रिस्त नाहीये. हा विचार शिमोनाचा आहे. आणि ख्रिस्ताचा विचार काय आहे? शिमोनाच्या त्याचं लक्ष कुठे आहे? शिमोनाच्या मोकळ्या मचव्यांकडे, की एवढे कष्ट करून त्याला काहीही भेटलेलं नाही. त्याने त्याच्या मचव्याचा वापर सुवार्तेसाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो, बरोबर. आणि 4थ्या आणि 5व्या वचनाकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस तिथं एक म्हणजे हे पाहायला मिळतं आपल्याला. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या. कधी म्हटलंय? बोलणे संपले. ज्या वेळेस त्याचा उपदेश करून संपला, तो उपदेश शिमोनाने ऐकला की नाही ऐकला? ऐकला ना. तो तिथेच होता. येशू ख्रिस्ताने जी काही शिकवण दिली ते ऐकणारा शिमोन देखील होता, बरोबर. आणि तो काय म्हणतो आता त्याला, की आता शिकवून झालेलं आहे आणि तू काय कर, आता होडी जी कडेला होती ती थोडी आतमध्ये घाल. आणि तो त्याला म्हणतो, शिमोनाने उत्तर दिलं, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. काय म्हणतो? गुरुजी. जे मी तुम्हाला बोललो की शिमोनाचा ख्रिस्ताकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे? शिक्षक. हा कोण आहे? शिकवणार आहे. शास्त्राबद्दल माहिती देणार आहे, देवाबद्दल शिकवणार आहे. बस एवढंच शिमोनाचं काय ते त्याच्याबद्दलचं आकलन होतं. परंतु तिथं काय म्हटलंय त्याने? मग शिमोनाने उत्तर दिले, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. का जाळी सोडतो? आपल्या सांगण्यावरून. आणि तो त्याला काय म्हणतोय? की सारी रात्र कष्ट करून मला काय मिळालेले नाहीत? मासे मिळालेले नाही. कशावर विश्वास आहे शिमोनाचा? शिमोनाचा विश्वास कशावर आहे? कष्टावर. शिमोनाचा विश्वास कशावर आहे? त्याच्या अनुभवावर. तो पट्टीचा मासे धरणारा, तो कोळी समाजाचा आहे, बरोबर की नाही. आणि त्याचा विश्वास कशावर आहे? त्याच्या स्किलवर, मासे धरण्याच्या स्किलवर, त्याच्या कर्तृत्वावर त्याला विश्वास आहे. आणि तो त्या कर्तृत्वाच्या जीवावर ख्रिस्ताला म्हणतो की आम्ही रात्रभर कष्ट केले पण आम्हाला काही भेटलेलं, तू सांगतो म्हणून मी जाळी सोडतो, माझी इच्छा नाही, तू म्हणतो म्हणून मी जाळी सोडतो. ह्याच्या पलीकडे शिमोनाचं ख्रिस्ताकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन काही आपल्याला पाहायला मिळत नाही. शास्त्र आम्हाला सांगतं की त्याचं उपदेश करणं, ख्रिस्ताचं उपदेश करणं, बरं करणं, भूत घालवणं, हे सगळं ख्रिस्ताचं काम, तो त्याच्यामध्ये निपुण आहे. आणि शिमोन कशामध्ये निपुण आहे? मासे धरण्यामध्ये निपुण आहे. पण आता तो ख्रिस्त शिमोनाकडे येतो आणि त्याला काय म्हणतोय? चल आपण काय करू, थोडस आतमध्ये जाऊ आणि तिथं काय करू, जाळं सोडू. शिमोनाची इच्छा नाहीये, तरीही शिमोन काय करतो, त्याचं ऐकतो. ह्या सुवार्तेसाठी ख्रिस्ताने सिमोनाची मोकळी बोट वापरली. जी मोकळी बोट होती त्या मोकळ्या बोटीमध्ये आता कोण आहे? ख्रिस्त आहे. हालेलुया. समजतंय? मासे नाहीत पण त्या मोकळ्या बोटीमध्ये कोण आहे? ख्रिस्त आहे. माशांचा निर्माण करता, या सृष्टीचा निर्माण करता, या सृष्टीवर ज्याचा अधिकार चालतो, ज्याच्या शब्दाने समुद्र देखील हलतात, वारे देखील हलतात, पशु पक्षी देखील त्याचं ऐकतात, असा ख्रिस्त कुठे आहे? शिमोनाच्या मोकळ्या बोटीत. आणि शिमोन त्याला काय म्हणतोय? मी रात्रभर कष्ट केले. शिमोन जाणतच नाही ख्रिस्ताला, ख्रिस्त कोण आहे, बरोबर. आणि हे सर्व होत असताना 6व्या वचनात पुढे गेल्यावर काय होतं? मग त्यांनी तसे केल्यावर माशाचा घोळका जाळ्यात सापडला व त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा जे भागीदार दुसऱ्या मच्छ्यात होते त्यांनी येऊन सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यास खुणवले. मग ते आल्यावर दोन्ही मच्छवे इतके भरले की ते तुमचं ज्ञान, तुमची बुद्धी, तुमचं सामर्थ्य, तुमचं स्किल, ख्रिस्तानी शिमोनाचं स्किल 1 मिनिटामध्ये शून्य ठरवलं. आणि पुढचं वचन खूप महत्वाचं आहे. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभुजी मजपासून जा, मी पापी मनुष्य
आहे. तो आधीच्या वचनामध्ये काय म्हणतोय? शिमोनाने त्याला उत्तर दिलं, गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट केले आहे. आधी काय म्हणतोय? गुरुजी आम्ही सारी रात्र कष्ट केले आहे. गुरुजीने आता त्याला दाखवला गुरुजीचा झटका, बरोबर ना? आता काय म्हणतो तो? प्रभूजी. आता त्यांनी त्याचं ख्रिस्तत्व, त्याचं पुत्रत्व, त्याची राजेशाही मान्य केलेली आपल्याला इथे पाहायला मिळतं. तो देवाचा पुत्र आहे, तो देवाकडून आलेला आहे, तो देव आहे, हे मान्य कधी केलं त्याने? ज्या वेळेस त्याची स्वतःची शक्ती त्याला अपुरी दिसली, स्वतःचं ज्ञान, स्वतःचं चातुर्य त्याला अपुरं दिसलं, त्यावेळेस त्यांनी त्याचं प्रभुत्व काय केलेलं दिसतं? आपल्याला मान्य केलेलं दिसतं. मग तो त्याच्या पाया पडून काय म्हणतो? प्रभूजी मजपासून जा, कारण मी काय आहे? पापी मनुष्य. आणि बायबल आम्हाला काय सांगतं? ख्रिस्त कशासाठी जगात आला? पाप्यांना तारावयास. आणि हा काय म्हणतो? मी कोण आहे? पापी, तू माझ्यापासून दूर जा. हे खूप एक म्हणजे ज्याला आपण म्हणतो वचनामध्ये असलेली खूप एक गिमिक आहे, हे समजून घेण्याचा थोडासा प्रयत्न करा. शिमोन पापी असल्याची भावना आणि जाणीव त्याला त्याच्या आतमध्ये झाली. ज्यावेळेस या सर्व गोष्टी घडल्या तर शिमोनाला त्याची जाणीव झाली आणि त्याच्या मनामध्ये असलेली अपराधीपणाची भावना त्याला ख्रिस्तापासून दूर घेऊन चाललेली आहे. तो पापी आहे म्हणून ख्रिस्तापासून दूर गेलाय का? नाही. ख्रिस्त पापी लोकांना तारावया जगात आला. इवन आपण जर लुकाचा 15वा अध्याय पाहिला तर तिथं असं म्हटलंय की तो त्या पाप्यांबरोबर, जकातदारांबरोबर काय करायचा? जेवायचा. त्याबद्दल त्यांची पुरुषांची तक्रार होती. आणि असं असताना देखील शिमोन त्याला म्हणतो, मी कोण आहे? पापी, मजपासून दूर जा. आपल्यामध्ये असलेली पापाची जी भावना आहे ना प्रियानो, ही भावना आपल्याला ख्रिस्तापासून दूर नेत असते. तुम्ही पापी आहात म्हणून ख्रिस्तापासून दूर नाहीये, कारण ख्रिस्त तुम्हालाच तारावयास या जगात त्याच्यासाठी आलेला आहे. त्याच्यामुळे ती तुम्ही पापी आहे म्हणून तुम्ही लांब नाही, ती पापाची फक्त भावना तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून तुम्ही काय होता? त्या ख्रिस्ताला दूर लोटण्याचा आपण काय करतो? प्रयत्न करतो. परंतु आपण पाहतो की वैद्याची गरज कुणाला? रोग्याला. शिमोन काय आहे? तो त्याच्या तोंडाने कबूल करतो. काय आहे तो? पापी आहे. मग शिमोनाला त्याची किती गरज आहे? कुणाला कुणाची गरज आहे? शिमोनाला ख्रिस्ताची गरज आहे, हे आपण इथं पाहतो, बरोबर? पण तो काय म्हणतो? मी काय? पापी आहे. मला तुम्हाला एक थोडं पुढे जाऊन हा प्रश्न विचारायचा की शिमोनाने नेमकं कुठलं पाप केलं होतं? सांगता येईल? सांगता येईल? बोला. ज्या 10 आज्ञा नियमशास्त्राने दिलेल्या होत्या, त्या 10 आज्ञांपैकी काही इथे मोडली होती का त्यांनी? कोणती आज्ञा? तरी तो म्हणतो मी काय आहे? पापी आहे. काय झालं? अशी त्याला जाणीव झाली त्याची पापी असण्याची. काय झालं? प्रियानो, शास्त्र आम्हाला सांगतं, जर ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरणार असू. कशाने नीतिमान? आमच्या कृत्यांनी नाही. कशाने? विश्वासाने जर आम्ही नीतिमान ठरणार असू तर निश्चित अर्थाने ही गोष्ट खरी आहे की आमच्या अविश्वासाद्वारे आम्ही कसे ठरणार आहोत? अनीतिमान ठरणार आहोत, पापी ठरणार आहोत. आणि इथे आपण पाहतो की शिमोनाने ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाहीये. तो काय म्हणतो? मी रात्रभर कष्ट केले, मला काहीही मिळालेलं नाही. तू म्हणतो म्हणून मी जाळी टाकतो, काही भेटणार नाहीये. तुला समजावं मी किती ज्ञानी आहे, मला किती समजतं याच्यातलं, म्हणून मी जाळी टाकतो. आणि तो तिथे पुरता फसलेला आपल्याला पाहायला मिळतो. ख्रिस्तावरील अविश्वास आणि आपल्या कर्मावरील भरोसा हे शिमोनाचं काय होतं? पातक होतं, बरोबर? आम्ही आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना देखील असंच करतो. आम्ही आमच्या ताकदीवर, आमच्या कुवतीवर, आमच्या बुद्धीवर, आमच्या स्किलवर आम्ही भरोसा करतो. आमचं जीवन सुधारण्यासाठी आम्ही आमच्या जाळ्या साफ करत बसतो, पण आमचं लक्ष त्या ख्रिस्ताकडे नसतं. परंतु प्रियानो, आमचं जरी लक्ष ख्रिस्ताकडे नसलं तरी ख्रिस्ताचं निश्चित कोणाकडे लक्ष आहे? आमच्याकडे लक्ष आहे, बरोबर?
ख्रिस्ताचं लक्ष जर आमच्यावर आहे, ख्रिस्ताचं लक्ष जर त्या शिमोनावर आहे, आणि मग ते शिमोनाची बोट ज्यावेळेस ख्रिस्तानी निवडली आणि त्याच्याकडे लक्ष होतं म्हणून शिमोनानी देखील त्याला ती बोट दिली, आणि शिमोनाला भेटलेले आशीर्वाद आपण काय करतोय याच्यामध्ये बघतो. काय आशीर्वाद? रात्रभर एकही मासा भेटलेला नाही. आता एक बोट आतमध्ये घेऊन गेले. पाहिल्या किती बोटी होत्या? 2. ख्रिस्तानी मागितली किती बोट? 1. आता बोटी आतमध्ये गेल्या. एवढं जाळं भरलं की ती एक बोट पण आता अपुरी पडली. दुसऱ्या बोटेला खुणवून, त्या ओढीला खुणवून बोलून घेतलं, आणि त्या दोन्ही, बायबल आम्हाला सांगतं त्या दोन्ही बोटी अशा भरल्या की त्या बुडू लागल्या. आणि मग विस्मयित होऊन तिथं असं म्हटलंय, तेव्हा शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झाले. ख्रिस्ताचा चमत्कार पाहून फक्त शिमोन विस्मित झाला का? नाही, जग सुद्धा विस्मित झालं. हे त्याचे पुत्र, जब्दीचे पुत्र हे सुद्धा काय झाले? विस्मित झाले. म्हणजे आश्चर्यकारक वाटलं त्यांना या गोष्टी. आणि पुढे जाऊन मग त्यांना म्हणतो, येशू शिमोनाला म्हणाला की भिवू नको, येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. हालेलुया. काय आशीर्वाद भेटला बरं सिमोनाला? काय आशीर्वाद भेटला? त्या 2 बोटी भरून मासे विकून किती पैसे मिळाले असते त्याला? किती दिवसाचा त्याचा उदरनिर्वाह होता? परंतु प्रियानो, सिमोनाला तिथं कोण भेटला? ख्रिस्त भेटला. त्याच्या जीवनाचा उद्धारक भेटला. हे आपण पाहतो. आणि मग 11व्या वचनात तो म्हणतो की मचवे काठी लावल्यावर ते सर्व सोडून देऊन ते त्याचे काय झाले? अनुयायी झाले. काय वचन दिलं? तू मासे धरणारा नाही तर तू काय होशील? माणसे धरणारा होशील. आणि त्याच्यावर शिमोनाने आता काय केलाय? डोळे झाकून विश्वास ठेवलाय. आम्ही आमचं लक्ष आहे ना त्या जगिक आशीर्वादांकडे लावतो, पण ते आशीर्वाद जो कोणी आम्हाला देतो आम्ही त्याला शाबूत विसरतो. शिमोनानी ते नाही केलं. शिमोनानी हे ओळखलं आता काय, की हे मासे ज्याच्यामुळे मिळालेत, मी जर त्याच्याच पाठीमागे गेलो तर किती ब्लेसिंग्स मिळतील. आता फक्त मी त्याला होडी दिली 5-10 मिनिटासाठी, तर त्यांनी डबल पोर्शन मध्ये मला दिलंय. आणि आता जर सिमोन त्याचं जीवनच जर ख्रिस्ताला देतोय, तर विचार करा ख्रिस्त त्याच्यासाठी काय करणार आहे. आणि काय आशीर्वाद दिला? अपेक्षा होती ही, मी तुला माणसे धरणार बनवून. या एका वाक्याला खूप छोटं नका समजू. जर पुढे आपण पेत्राचं आयुष्य जर पाहिलं ना आणि त्याचे सर्व काम पाहिलं ना, तर ह्या एका वाक्याचं महत्व आपल्याला कळतं का तू आता मासे धरणारा नाही तर तू आता काय होणार आहेस? माणसे धरणारा होशील. बरोबर. हे सर्व सोडून देऊन ते याकोब, योहान, जब्दीचे पुत्र आणि सिमोन यांनी काय केलं? ख्रिस्ताचं अनुसरण केलं. त्याचे काय झाले? ते अनुयायी झाले. आणि त्या वेळेपासून आपण असं पाहतो की ते ख्रिस्ताबरोबर फिरायला सुरुवात झाली. ख्रिस्ताच्या सुवार्ता कार्यात त्यांनी काय केली? मदत करायला चालू केली. ह्या सर्व याच्यामध्ये ख्रिस्त या भूतलावर जे 3.5 वर्ष राहिला, ह्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी शिष्य म्हणून ख्रिस्ताबरोबर जे आयुष्य घालवलं, याच्यात ख्रिस्तानी त्याला देव राज्याबद्दल, देवाच्या शिकवणीबद्दल, देवाच्या राज्याबद्दल या सर्व गोष्टी शिकवल्या शिष्यांना. त्यांना त्यांनी काय केलं? इक्विप्ड केलं असं आपण म्हणूया, नाही का? तयार केलं. कशासाठी? सुवार्तेचा प्रसार करण्यासाठी. आणि हे सगळं होत असताना आपण जाऊया लूककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय 31 ते 34. लूककृत शुभवर्तमान याचा 22वा अध्याय आणि 31 ते 34. मग प्रभू म्हणाला, शिमोना, शिमोना, पहा, तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली, परंतु तुझा विश्वास ढळू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. आणि तू वळलास म्हणजे तुझ्या भावांना स्थिर कर. तो त्याला म्हणाला, प्रभूजी, मी आपणाबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. तो म्हणाला, पेत्रा, मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस हे 3 वेळा नाकारशील, तोपर्यंत आज कोंबडा अरवणार नाही.
जो पेत्र शिमोन पेत्र जो एवढा मोठा विश्वास बरोबर घेऊन, एवढी मोठा ख्रिस्ताबद्दलचा कॉन्फिडन्स बरोबर घेऊन, आपला घरदार, आपला बिझनेस, आपलं स्किलचं सर्व काम सोडून ख्रिस्तामागे चालतो, तो पुढे आल्यावर ख्रिस्त त्याच्याबद्दल एक काय करतोय, भविष्यवाणी करतोय. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे 31व्या वचनात, शिमोना शिमोना, पहा तुम्हास गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हास मागितले. हालेलुया. समजतंय का? कोणाने मागितलं? सैतानाने शिमोनास मागितलं. हे कोण म्हणतंय? ख्रिस्त म्हणतोय. आणि परंतु म्हणजे विरोध, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी कोणी विनंती केली? मी विनंती केली. म्हणजे कोणी? ख्रिस्ताने विनंती केली. हालेलुया. आम्ही आमच्या विश्वासात स्थिर राहावं याच्यासाठी कोण विनंती करतय? आजही मल्कीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे आमचा जो युगानयुगचा याजक आहे ना, तो आजही आमच्यासाठी, आम्ही विश्वासात स्थिर राहावं म्हणून तो आजही आमच्यासाठी काय करतोय? रदबदली. तुम्ही काय तुमच्या ताकदीवर विश्वास ठेवणार आहे? तुम्ही तुमच्या ताकदीवर विश्वास ठेवणार आहेत? तुम्ही तुमच्या ताकदीवर तुम्ही तुमची पापांपासून दूरी मिळवणार आहेत किंवा मुक्तता मिळवणार आहेत? शक्य आहे ते? ज्या वेळेस सैतान आपल्याला मागतो ना, त्यावेळेस ख्रिस्त आपणासाठी त्या पित्याजवळ काय करतोय? विनंती करतोय, रतबदली करतोय आमच्यासाठी. हालेलुया. मी विनंती केली आहे आणि तू वळालास. म्हणजे काय? तो भरकटणार होता हे त्याला सांगितलं. वळतो कधी? रिटर्न. इंग्लिश मध्ये जर वाचलं ना ते, तर तिथे शब्द आहे रिटर्न. म्हणजे आधी कुठं गेला पाहिजे? थोडा भरकटला पाहिजे. मग तू वळालास म्हणजे तुझ्या भावांस काय कर? स्थिर कर. ह्या वचनांकडे खूप बारकाईने लक्ष द्या. इथे दोन जबाबदारी आपल्याला, म्हणजे जी गोष्ट सैतानाची इच्छा जी होती ती ख्रिस्ताने यांना सांगितली की सैतानाने मला तुम्हाला काय केलंय? मागितलंय. परंतु मी प्रार्थना पित्याजवळ अशी केली की तुम्ही विश्वासात कसे असावेत? स्थिर असावेत. आणि मग तू वळालास म्हणजे तुझ्या भावास काय कर? स्थिर कर. तो त्याला म्हणाला, प्रभूजी मी आपणा बरोबर बंदी शाळेत मरावयासही तयार आहे. परत ओव्हर कॉन्फिडन्स. आधी काय म्हटला? रात्रभर आदबलोय, काहीच मिळालेलं नाही, तू सांगतो म्हणून. आता पण काय म्हणतोय? तुझ्या बरोबर बंदी शाळेत मरायला पण मी तयार आहे. काय कॉन्फिडन्स लेवल आहे, बरोबर? पण ख्रिस्त त्याला काय म्हणतो? पेत्रा मी तुला सांगतो, तू मला ओळखतोस, हे 3 वेळा नाकारशील तोपर्यंत कोंबडा आरवणार. ख्रिस्ताने केलेली भविष्यवाणी खोटी ठरेल? अजिबात नाही. पण पेत्र कसा आहे? त्याला एक शब्द आहे, उतवळा म्हणून एक शब्द त्याला बायबल मध्ये दिलेला आहे. तो उत्साही आहे दरवेळेस, प्रत्येक याच्यात लगेच पुढं, पूर्ण सारासार विचार नाही करायचा कुठल्या गोष्टीचा. परंतु ख्रिस्त त्याला म्हणतो तुम्हाला काय करशील? नाकारशील. ही काय केली त्याने? भविष्यवाणी केली. बरोबर. भविष्यवाणी करत असताना पुढे त्यांनी त्याला 2 जबाबदाऱ्या दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. भावांना स्थिर करण्याबद्दलची एक जबाबदारी आपल्याला काय म्हणते पाहायला मिळते, आणि विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून त्यांनी केलेली प्रार्थना. या 2 गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. परंतु जर आपण अजून पुढे गेलो, लूकाचा 22वा अध्याय 54 पासून 61 पर्यंत, तर तिथं आता ही भविष्यवाणी आपल्याला काय पूर्णत्वास गेलेली पाहायला मिळते. काय बरं? मग त्यांनी त्याला पकडून चालवले व प्रमुख याजकाच्या घरी नेले. तेव्हा पेत्र दुरून मागे मागे चालू लागला. ते अंगणाच्या मध्यभागी विस्तव पेटून एकत्र बसले होते. त्यांच्यामध्ये पेत्र जाऊन बसला. तेव्हा एका दासीने त्याला विस्तवाच्या उजेडात बसलेले पाहून त्याच्याकडे टक लावून म्हटले, हाही त्याचबरोबर होता. पण तो नाकारून बोलला, बाई मी त्याला ओळखत नाही. पहिल्यांदा नाकारलं एकदा, तरी लक्षात आलेलं नाही का नाकारायला सुरुवात केली. कारण का? त्या स्वतःच्या कॉन्फिडन्स मध्ये, धुंदीमध्ये ज्यावेळेस माणूस असतो ना, त्यावेळेस त्याचं लक्ष देवाकडे नसतं. त्याचा विश्वास त्याच्या स्वतःवर असतो, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या ताकदीवर त्याचा विश्वास असतो.
तरीही त्याला समजलेलं नाही. पुढे काय म्हटलंय? काही वेळाने म्हणजे परत थोड्या वेळाने दुसऱ्या एकाने त्याला पाहून म्हटले, तूही त्यातला आहेस. म्हणजे कशातला? शिष्यांमधला. पेत्र म्हणाला, गृहस्था, मी तो नाही. सुमारे 1 तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीने म्हणाला, खरोखर हाही त्याच बरोबर होता, हा गालिलीच आहे. पेत्र म्हणाला, गृहस्था, तू काय बोलतोस ते मला समजत नाही. असे तो बोलत आहे इतक्यात कोंबडा आरवला. आणि ज्या वेळेस कोंबडा आरवला त्यावेळेस त्याचे डोळे उघडले. का मी 3 वेळेस ख्रिस्ताला नाकारून झालो. ज्यावेळेस आम्ही आमच्या ताकदीवर विश्वास ठेवून पुढे जातो ना, देव मिळवण्याचा प्रयत्न करतो ना, नाही मिळू शकत, शक्य नाही. आणि मग 61व्या वचनात खूप मस्त आहे, तिथे असं म्हटलंय, तेव्हा प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली. इथे पेत्र चुकत होता, इथे पेत्र पाप करत होता ख्रिस्ताला नाकारून, तरीही ख्रिस्ताची लक्ष कुणाकडे? पेत्राकडेच आहे. तिथे पेत्र जाळी दूत होता, त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे नव्हतं, त्याची मोकळी बोट होती, तो निराश होता, हताश होता, दुसऱ्या दिवशीची तयारी करत होता, तरीही त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे, ख्रिस्ताचं लक्ष त्याच्याकडे होतं. इथेही परत आताही त्याचं लक्ष ख्रिस्ताकडे नव्हतं. पण ह्याही अवस्थेत ख्रिस्त त्याच्याकडे, प्रभूने वळून पेत्राकडे दृष्टी लावली आणि आज कोंबडा हरवण्या अगोदर तू 3 वेळा नाकारशील, हे जे प्रभूने सांगितले होते ते पेत्राला आठवले. 62 वचन, मग तो बाहेर जाऊन फार रडला. आता त्याला परत जाणीव झाली त्याची स्वतःची. बरोबर? ख्रिस्ताला नाकारल्यानंतर सिमोनाच्या जीवनामध्ये पुन्हा एक वार कशाची एंट्री झाली? त्या पापी भावनेची एंट्री झाली. ख्रिस्ताला माहित होतं ही वेळ येणार आहे. त्यांनी ते भविष्यवाणीद्वारे सांगितलं होतं का ही वेळ येणार आहे. ख्रिस्ताला माहित होतं की ही वेळ येणार आहे. गॉड नोज एव्हरीथिंग. आपल्याबद्दल देव सगळं जाणतो. आपल्या डोक्याचा केसन केस त्याने मोजलेला आहे, नाही का? आणि संकट आल्यावर आम्ही कशी प्रार्थना करतो? एखादं संकट आमच्या जीवनावर आलं की मग आम्ही प्रार्थनेला बसतो, नाही का? पण ते संकट येण्याच्या अगोदर ख्रिस्ताला माहित आहे की हे संकट आपल्यावर येणार आहे, आणि ख्रिस्त अगोदरच पित्याजवळ त्याबद्दल आपली काय करतोय? रदबदली. ह्याच्याबद्दल, सिमोनाबद्दल अगोदरच त्यांनी प्रार्थना करून ठेवलेली आहे पित्याजवळ. काय प्रार्थना केली? की याला विश्वासामधून ढळू देऊ नको. परंतु आपण पाहतो की पेत्र ह्या भावनेमध्ये गेलेला आपल्याला पुन्हा एक वार पाहायला मिळतो. आणि मग ते सर्व घटना घडतात. ख्रिस्ताला वधस्तंभावर देणं, सर्व तो प्रवास, सर्व गोष्टी त्या होतात. त्या काळात सर्व शिष्यांची पांगापांग वगैरे झालेली असते, नाही का? आणि ज्यावेळेस पुनरुत्थित ख्रिस्त होतो आणि तो पुनरुत्थित ख्रिस्त परत शिष्यांना 2दा भेटतो. म्हणजे ख्रिस्त पुन्हा एक वार जिवंत झालेला आहे हे त्या शिष्यांना प्रत्यक्ष भेटून कळतं. बरोबर? पण तरीही जर आम्ही पुढे जाऊन जर पाहिलं, योहान कृत शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 26 ते 3 वचन पहा. 26 ते 30. तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. राईट. पित्याने मला जे दिले ते सर्वांहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहोत. यस. काय म्हटलंय? त्याच्या हातातून कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. सिमोनाची निवड ऑलरेडी झालेली होती. सिमोनाचा हात कुणी पकडलेला आहे? ख्रिस्ताने पकडलेला आहे. कितीही सैतानाने हल्ला केला, कितीही त्याला बहकवण्याचा प्रयत्न केला, कितीही पापाच्या भावनेमध्ये त्याला टाकण्याचा प्रयत्न केला, तरी शास्त्र आम्हाला काय सांगतं? की तो त्याला सोडत नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यास ओळखतो व ती माझ्या पाठीमागे
हालेलुया. आपण जर त्याची मेंढरं आहोत ना, तर आपण ख्रिस्ताच्या वाणीकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आमच्यावर येणाऱ्या संकट अडचणी हे आधीच ख्रिस्ताला माहिती आहे आणि त्यांनी आधीच त्याची तजवीज देखील करून ठेवलेली. हा विश्वास आमच्या मनामध्ये असला पाहिजे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्या वेळेस हे सर्व झालं, सिमोन त्या पापी भावनेमध्ये गेला आणि जे अभिवचन ख्रिस्ताने त्याला दिलं होतं की तू काय होणार आहेस, मासे धरणारा नाहीस तर माणसे धरणारा होणार आहेस, ते अभिवचनच तू विसर. आणि तो परत कुठे गेलेला पाहायला मिळतो आपल्याला, मासे धरायला. लूक याचा 21वा अध्याय आणि 15 ते 19 मध्ये पहा. कारण मी तुम्हाला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यात किंवा तिच्या विरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आई बाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्येकांना जीवे मारतील आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील, तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले लूक 21:15 ते 19. योहान योहान त्यांची निहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाचा पुत्र शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रीती करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी कोकरे चार. पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाचा पुत्र शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रीती करीतो हे आपणाला ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझी मेंढरे पाळ. तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला, योहानाचा पुत्र शिमोना, माझ्यावर प्रीती करतोस काय? माझ्यावर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले. म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपल्याला सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रीती करीतो हे आपण ओळखले आहे. येशूने त्याला म्हटले, माझी मेंढरे चार. मी तुम्हाला खचित सांगतो, तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास, परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि माणूस तुझी कमर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल. तो त्या कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचे गौरव करेल हे सुचवण्याकरिता तो हे बोलला. आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले, माझ्या मागे ये. आता ह्या 21वा जो अध्याय आहे, योहानाचा 21वा अध्याय, याचं शीर्षक आहे, येशू तिर्बिया समुद्राजवळ शिष्यांस पुन्हा एक वार काय करतोय, दर्शन देतोय. हा तो प्रसंग आहे, नाही का. आणि तिथे 15व्या वचनापासून असं म्हटलंय, ज्याचे हेडिंग असं आहे आता की पेत्राबरोबर येशूचे शेवटचे भाषण. पहिल्या भाषणामध्ये आपण पाहिलंय सिमोना पेत्राची निवड कशी झाली, बरोबर. मधल्या याच्यामध्ये त्यांनी त्याला कशा प्रकारे नाकारलंय किंवा त्याच्याबद्दलची योजना काय आहे याबद्दल आता आपण पाहिलंय. आणि ख्रिस्ताचं आता हे पेत्राबरोबरचं काय आहे, शेवटचं भाषण आहे. आणि परत एकदा शेवटचं भाषण कुठे आहे, त्या समुद्र किनाऱ्यावरच. आणि त्या समुद्र किनाऱ्यावर ते लोक काय करत आहेत, मासे धरत आहेत. त्यांनी त्याला सांगितलं, मी तुला माणसे धरणारे बनवल, तू मासे धरणारा नाही तर माणसे धरणारा बनशील. आणि हे परत रिटर्न कुठं आले आता. अशीच काहीतरी आमची अवस्था होती, ज्यावेळेस काही पापी भावनांनी आम्ही ग्रस्त होतो. ख्रिस्त आम्हाला कवेत घ्यायला तयार असतो, पण आम्ही त्या भावनेमुळे ख्रिस्तापासून दूर जात असतो. पाप्याचा ख्रिस्ताला तिटकारा नाहीये, पापाचा तिटकारा आहे, पाप्याचा नाहीये.
ही जी पापी भावना आपल्यामध्ये येते ना, सैतान जी घालतो नाही भावना, हीच भावना आपल्याला त्या ख्रिस्तापासून दूर करत असते. पण त्यावेळेस आपण ठणकावून म्हटलं पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? की माझा तारणारा कोण आहे? ख्रिस्त आहे. त्याने आम्हास त्याचं स्वतःचं रक्त देऊन विकत घेतलेलं आहे. आम्ही त्याच्यासाठी किती मौल्यवान आहे माहितीये का? त्याच्या जीवा इतके. आमचं मूल्य काय आहे? त्याच्या स्वतःच्या जीवा इतकं आमचं मूल्य आहे. आपण आपल्या जीवाची किती काळजी करतो ना? किती काळजी करतो बरं? खायला पाहिजे, प्यायला पाहिजे, काय लिहायला, नेसायला, सर्व गोष्टी पाहिजे. शिमोन देखील तीच काळजी करत होता. जाळी दूध बसला होता दुसऱ्या दिवशीची तयारी. बरोबर? परंतु ख्रिस्त आम्हाला सांगतो की हे सर्व तुम्ही काय करा? माझ्यावर सोपवून द्या. तो आपलं ओझ व्हायला तयार आहे. आपण ओझ द्यायला तयार नाही आहोत. तो ओझ व्हायला, आपण ओझ द्यायला तयार नाही आहोत. आपण आपलेच प्रयत्न, आपलीच ताकद, आपलेच डौल मिरवण्याच्या धुंदीमध्ये असतो. ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतो. यापेक्षा म्हणजे कशापेक्षा? तिथं आधी म्हटले ते जेवल्यानंतर. मासे धरणं, खाणं, विकणं, त्यातून पैसे मिळवणं आणि आपलं जीवन, यापेक्षा अधिक तू माझवर प्रीती करतोस काय? काय विचारले ख्रिस्ताने? यापेक्षा अधिक तू माझवर प्रीती करतोस काय? तो म्हणतो होय प्रभू. जो पेत्र आधी 3 वेळेस नाकारतो, तो काय म्हणतोय आता? होय प्रभू, मी ते प्रेम करतो, तुझ्यावर ते प्रेम करतो. जगिक जीवन जगत असताना आपल्या देहाची काळजी, जगिक गरजांची काळजी, जग आणि जगातल्या गोष्टी आणि स्वतःचा जीव, ह्याच्यापेक्षा तू अधिक प्रेम करतो का? हे ख्रिस्त त्याला विचारतो. आणि तो का विचारतोय असं? तू तुझ्या जीवापेक्षा अधिक प्रेम करतो का? हे त्याला का विचारतोय माहितीये? इथे देखील तो त्याला त्याचं भविष्य सांगत. या वचनामध्ये जर पुढे गेलं ना, तर आपल्याला पाहायला मिळतं का तो कशा प्रकारे मरणार आहे, का मरणार आहे, ह्या गोष्टी तो त्याला दाखवून देते. आणि तिथे देखील तो त्याच्या मनाची परत काय करते? आता तयारी करत आहे. त्या ख्रिस्ताच्या राज्यासाठी जी त्याची लढाई आहे सुरू होणार आहे, त्याच्यासाठी तो त्याच्या मनाची काय करतोय? तयारी करतोय. पित्याजवळ त्याबद्दल रतबदली देखील करतोय. आणि हे जे मराठी बायबलमध्ये असं म्हटलं ना, अधिक प्रीती करतोस काय? ऍक्च्युली ह्या प्रीती या शब्दासाठी, प्रेम या शब्दासाठी अरेमिक भाषा, येशू ख्रिस्त हा अरेमिक भाषेमध्ये बोलायचा. आणि अरेमिक भाषेमध्ये एक शब्द आहे हुबा. ह्या वचनामध्ये ही प्रीती करतोस काय ह्याच्यासाठी जो शब्द आहे ना, तो शब्द आहे हुबा. आणि त्या हुबाचा लिटरली मराठीमध्ये जर त्याचा आपण अर्थ म्हणजे किंवा ट्रान्सलेशन जर केलं, तर त्याचा अर्थ असा होतो की माझ्या बद्दल तुझ्या मनामध्ये प्रेमाची आग आहे का? त्याचा अर्थ काय होतो? माझ्याबद्दल म्हणजे ख्रिस्त सिमोनाला विचारतोय की माझ्याबद्दल, माझ्या कार्याबद्दल, माझ्या मिनिस्ट्रीबद्दल तुझ्या मनामध्ये काय आहे का? आग आहे का? ते प्रेमाची आग आहे का? आपल्याला त्याबद्दल आहे ना खूप छान रित्या ऐकायला भेटतं. जर गीतरत्न याचं पुस्तक, याचा 8वा अध्याय 6वा आणि 7वं वचन पहा. गीतरत्न याचा 8वा अध्याय 6वं आणि 7वं वचन. आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव, कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे, प्रेम संशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे, त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी, किंबहुना परमेश्वराने प्रदीप्त केलेला अग्नीच होय. कुणी प्रदीप्त केला? परमेश्वराने. अरे ख्रिस्तावर प्रेम करणं हे सुद्धा आमच्या हातात ठेवलेलं नाही. हालेलुया. कुणाची कृपा लागणार आहे? परमेश्वराची कृपा लागणार आहे. देवावर प्रेम करण्यासाठी सुद्धा परमेश्वराच्याच कृपेची आम्हाला गरज आहे. काय वचन आम्हाला सांगतं की त्याची प्रेम संशय अधोलोकासारखा निष्ठुर आहे,
त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो काय आहे? अग्नीचा आहे. असले प्रेम महाजलाच्यानेही विझणार नाही, महापुरालाही ते बुडवून टाकता येणार नाही. मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे. कुठल्या प्रेमाबद्दल ख्रिस्त त्याला सांगतोय? तू कसं प्रेम करतोय? असं प्रेम माझ्यावर करतो का की ती आग महाजलाच्यानी सुद्धा, महाजल म्हणजे समुद्राचं पाणी, यांनी सुद्धा विझणार नाही. मनुष्याचं खाली म्हटलं, मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घराची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे काय होईल? असं प्रेम तू करतोस काय? हे ख्रिस्त विचारतोय. कोणाला? शिमोनाला. का माहितीये का विचारतोय? कारण त्याला परत आता रिस्टोर करायचंय. आतापर्यंत तो ख्रिस्ताबरोबर होता नाही का, शिकत होता. आता ख्रिस्त पुनरुत्थित झालाय आणि तो आता स्वर्गात जाणार आहे. खाली कोण राहणार? त्याचे. आणि आता तो त्यांची तयारी करतोय. त्या ख्रिस्ताच्या राज्यासाठी तो त्यांची तयारी करतोय. आणि म्हणून तो त्याला काय विचारतोय की तू माझ्यावर प्रेम करतोस काय? माझ्या कोकरास चार. इथे 3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. 15व्या वचनामध्ये म्हटलंय कोकरास चार, दुसऱ्या 16व्या वचनामध्ये म्हटलंय की मेंढरास पाळ, आणि तिसऱ्या वचनात म्हटलंय की मेंढरास चार. 3 वेळेस. किती वेळा नाकारलं? किती वेळा कबूल करून घेतलं? परत रिस्टोर केलं. सिमोन खूप भारी होता, पेत्र खूप भारी होता, तो खूप बुद्धिमान होता म्हणून रिस्टोर केलंय का? ख्रिस्ताचं त्याच्यावर काय होतं? आणि ख्रिस्तानी त्याला काय केलेलं होतं? प्रॉमिस केलं होतं, मी तुला काय करल? मी तुला माणसं धरणार करल. आम्ही प्रॉमिस विसरतो. देवाने आमच्यासाठी केलेलं प्रॉमिस देव कधीच विसरत नाही. तुम्ही कसेही असा, तो तुम्हाला कोठूनही बाहेर काढायला तयार आहे. तो तुम्हाला कितीही दलदलीत तुम्ही फसलेले असा, तेथून तो तुम्हाला बाहेर काढायला समर्थ आहे. फक्त तुमचं काय पाहिजे? अवेलेबिलिटी, तुमची उपलब्धता पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे. त्याला पेत्राने त्याची बोट त्याला उपलब्ध करून दिली. शिमोनाने, ज्याला पेत्र म्हटलं, त्याने त्याची बोट त्याला काय करून दिली? फक्त उपलब्ध करून दिली. जीवनाचा आशीर्वाद त्याला मिळाला, जगिक आशीर्वाद देखील मिळाला, पण त्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं. त्यांनी स्वर्गीय आशीर्वादाकडे लक्ष दिलं. तो परत पडला, परत डिप्रेशन मध्ये गेला. परत तो कशामध्ये गेला? त्या भावनेमध्ये गेला पापाच्या. परत मासे धरायला गेला. तरी प्रभूने त्याला सोडलेलं. प्रभू परत किनाऱ्यावर आला. आणि आता तो त्याचं काय करतोय? पुनर्स्थापना करतोय. काय म्हणतो त्याला? माझ्या कोकरास चार, माझ्या मेंढरांस पाळ आणि माझ्या मेंढरांस चार. हे कोण आहे माहितीये? कोकर कोण आहेत माहितीये? हे ज्यू लोक आहेत, यहुदी. मेंढर कोण आहेत? जे मेंढर पाळ म्हटले ना दुसऱ्या वचनात, ह्याचं जर ओरिजिनल भाषांतरामध्ये जर आम्ही गेलो तर आम्हाला त्याचं ज्याला म्हणतो खरा अर्थ कळतो. जो दुसरं मेंढरांस पाळ म्हटलंय ना, ते शंभरोनी लोकांसाठी म्हटलंय. आणि तिसरं जे म्हटलंय ना मेंढरांस चार, ते आम्हा विदेशांसाठी म्हटलंय. हालेलुया. समजतंय? काय जबाबदारी दिली पेत्राकडे? मी तुला मासे धरणारा नाही, मी तुला काय करणार आहे? माणसे धरणारा. कुठले माणसे? पूर्ण पृथ्वीवरचे. शिमोनाच्या आशीर्वादाचं ख्रिस्ताने परत काय केलंय? रिस्टोरेशन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. पहिल्यांदा काय आहे? पेत्राची निवड आहे. नंतर पेत्राला दिलेला जगिक आशीर्वाद आहे. नंतर दिलेलं सार्वकालिकतेचं वचन आहे. मग पेत्राची ख्रिस्ताबरोबर काय आहे? सहभागिता आहे. आणि त्या सहभागितेमध्ये असताना देखील परत पेत्राचं काय आहे? पतन देखील आहे. आणि पतन झालं असताना सुद्धा तो पुनरुत्थित ख्रिस्त त्याला भेटतोय. कोण भेटलाय? हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कोण भेटलंय?
पुनरुत्थित ख्रिस्त त्याला भेटलाय आणि त्या पुनरुत्थित ख्रिस्ताने पेत्राचं पुन्हा काय केलंय? स्थापना केली. कशासाठी? माणसं धरण्यासाठी. आणि मग आम्ही उरलेल्या त्याच्या आयुष्यामध्ये आम्ही ज्यावेळेस पेत्राचं जीवन बघतो ना, असं म्हणतात की ते रस्त्याने चालले, त्यांची सावली पडली तरी लोक बरे होत होते. त्यांच्याकडे पाहून म्हणायचे जगाचे उलथा पालत करणारे लोक आलेत म्हणून. किती मोठा आशीर्वाद ख्रिस्ताने त्याला दिला. काय पात्रता होती शिमोनाची. तरी जर शिमोनाला तू एवढं देऊ शकतो, तर प्रियानो आमच्यासाठी त्यांनी काय केलंय? स्वतःचा आमच्यासाठी तो काय करेल, काय करू इच्छितोय? तुम्ही त्याला संधी देताय का? तो तुमचं दार ठोठवतोय, तुम्हाला फक्त दार उघडायचंय. तुम्ही कसेही असा. हे शरीर काय आहे? देवाचं, असं सांगतो तो स्वतः. त्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे? वास करायचा आहे. तुम्हाला फक्त या सर्वासाठी होकार द्यायचा, याच्या पलीकडे काहीच नाही करायचं. नाही मला शुद्ध व्हावं लागेल, मला सर्व काही सोडावं लागेल, मला अमुक करावं लागेल, मला धार्मिक व्हावं लागेल आणि मग मला आशीर्वाद. रॉंग. नो, नेवर. आम्ही उधळ्या पुत्रापासून आजपर्यंत जर पाहिलं तर आशीर्वाद, ब्लेसिंग्स पहिले आहेत, तारण नंतर आहे. पेत्राला आशीर्वाद पहिला आहे, तारण नंतर आहे. या गोष्टीकडे आम्ही आमचं लक्ष असलं पाहिजे. सिंपल मेसेज आहे प्रियानो. कम अँड रिलॅक्स, टेक अ रेस्ट. ख्रिस्त आम्हास काय म्हणतो? कम, रिलॅक्स, टेक अ रेस्ट. बॅटल इज नॉट युअर्स. युद्ध कुणाचं नाहीये? आमचं नाहीये. युद्ध ख्रिस्ताचं आहे. कोणाला लढायचंय? ख्रिस्ताला लागायचं. आम्हाला फक्त स्वतःला अवेलेबल करायचं. देव करो तुम्हाला आणि मला ख्रिस्तासाठी अवेलेबल होणारं मन देव. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र थोर आमच्या सेनाधीश गौरवी प्रभू, तुझ्या नावास धन्यवाद देतो, तुझे उपकार स्तुती करतो. राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, सर्व मान महिमा गौरव तुझ्या चरणाजवळ अर्पण करतो देवा. होय देवा, यासाठी की तू महान आहेस. तुझी दया सनातन आहे, तुझी कृपा अगाध आहे प्रभू. तुझ्या एकुलता एका पुत्राद्वारे जी दया आणि कृपा प्रभू तू आम्हावर केलीस, त्याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत देवा. तुझे पुत्र आणि तुझे कन्या होण्याचा जो अधिकार प्रभू देवा तू आम्हाला दिलास, ख्रिस्ताद्वारे जे प्रभू तुला आबा आणि बाप्पाचा हाक मारण्याचा अधिकार प्रभू तू आम्हाला दिलास, तुझ्या या दयेबद्दल देवा आम्ही तुझे आभार मानतो, उपकार मानतो प्रभू. होय प्रभू देवा, असं मन आमच्यामध्ये घाल प्रभू की आम्ही राजपुत्र आहोत, आम्ही राजकन्या आहोत, आम्ही राजकीय याजकगण आहोत देवा. ही भावना आमच्यामध्ये तू उत्पन्न कर प्रभू. तो ॲटिट्यूड देवा तू आमच्यामध्ये घाल की जेणेकरून प्रभू देवा या भूतलावर देखील तुझं राज्य प्रभू देवा स्थापित होईल. आजची आराधना देवा तू मान्य केलीस, आजची स्तुती प्रभू देव मान्य केलीस. ह्या वचनामधून देवा तू आमची गाठभेट घेतलीस. तुझ्या नावास धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो प्रभू. तुझ्या उपस्थितीबद्दल देवा आम्ही सर्वजण आमचे भाऊ उभारून तुझ्या नावास धन्यवाद देतो. येथपर्यंत पुरवलेल्या कृपेबद्दल आणि दयेबद्दल देवा आम्ही तुझे आभार मानतो. ही प्रार्थना आमचा धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि पवित्र नावात तुझकडे केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन. हालेलुया. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 501000000374277.
IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Code given below. Thank you for